ठरलं तर मग या मालिकेच्या 20 सप्टेंबरच्या पहिल्या भागामध्ये आपण पाहिलं प्रतिमाची वाचा परत येते आणि ही गुड न्यूज सांगायला ते तिघंही घरी जातात। इकडे ऑफिसमध्ये अर्जुनने केलेल्या प्लॅनप्रमाणे प्रियाच्या पायामध्ये काच घुसते। प्रिया रागानेच अर्जुनला म्हणते, तू तुझ्या पिऊनला काढून टाक, काही कामाचा नाही येतो। अर्जुन केअर करण्याचं नाटक करत म्हणतो, थांब ना, मी बघतोय ना तुझ्या पायामध्ये काच तुटली का। प्रिया अर्जुनला ओरडतच म्हणते, अरे उजव्या पायामध्ये काच घुसली ना माझ्या अर्जुन। अर्जुन म्हणतो, अरे बापरे, उजव्या पायामध्ये काच घुसली का। आता हा चैतन्य खाणाखुणा करत अर्जुनला बघण्यासाठी सांगतो। आता हा अर्जुन म्हणतो, अरे बापरे, उजव्या पायात घुसली का, बघावं लागेल। बघतो थांब हा, असं म्हणून तो तिच्या जवळ जातो। अर्जुन प्रियाच्या पायाला हात लावतो, त्यावर प्रिया जोराजोरात ओरडू लागते, हळूहळू, माझं दुखतंय पाय। अर्जुन म्हणतो, अरे थांब जरा, बघू दे तर दे मला। प्रिया पुन्हा एकदा ओरडते, अरे थांब 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 अर्जुन, हात नको लावू, खूप दुखतंय मला। चैतन्य अर्जुनकडे पाहत इशाऱ्यातच बोलतो, पटकन बघ, ती काच कुठे आहे ते। चैतन्याचं बोलणं ऐकून अर्जुन प्रियाचा पाय वळवतो। अर्जुन म्हणतो, ती काच कुठे आहे, दिसतच नाहीये, तुला कुठं लागलंय। इकडे यांचा ड्रामा चालू असतो तेवढ्यात चैतन्यला सायलीचा फोन येतो। हे पाहून चैतन्य अर्जुनला म्हणतो, सायली वहिनी मला का फोन करते। चैतन्याचं हे बोलणं ऐकून प्रिया म्हणते, झालं, हिला ना सगळीकडेच तडमडायचं असतं। आणि ती वैतागूनच अर्जुनला म्हणते, काय रे अर्जुन, तुझी बायको काय आपल्यावरती वॉच ठेवते का। अर्जुन ड्रामा करतच म्हणतो, अगं चैतन्य, सायलीचा फोन कट कर बघू, तन्वीच्या पायाला लागलंय ना, आपण नंतर फोनवर बोलू। अर्जुनला ती जन्मखून पाहायची असते। तो प्रियाला म्हणतो, बघू, पाय वरती कर। अर्जुन प्रियाचा पाय थोडा वरती घेतो, तेवढ्यात पुन्हा एकदा सायलीचा फोन येतो। चैतन्य पुन्हा एकदा बोलतो, सायली वहिनीचा फोन आलाय, काहीतरी महत्त्वाचं असेल म्हणून कॉल करत असेल त्या, थांब मी पटकन फोन घेतो। चैतन्य बोलतो, हां वहिनी बोला। त्यावर सायली म्हणते, हे तुमच्यासोबत आहेत का, आणि त्यांचा फोन का बंद येतोय। सायली रडतच म्हणते, मला त्यांच्याशी बोलायचं आहे। सायलीचा रडण्याचा आवाज पाहून चैतन्य म्हणतो, काय झालं वहिनी, तुम्ही रडताय का। हे ऐकून अर्जुनचा जीव कासावीस होतो। तो म्हणतो, सायली रडते। तो लगेचच चैतन्याच्या हातातून फोन घेऊन सायलीला म्हणतो, काय झालं। आता ही प्रिया लगेचच त्याच्याकडे बघू लागते, म्हणून तो नाटक करत रूडली सायलीशी बोलू लागतो, काय झालं सायली, अगं सांग ना, का रडतेस तू, काही प्रॉब्लेम झालाय का घरामध्ये। प्रिया हे सर्व निरखून ऐकत असते। लेट करंट असलेली प्रिया तिला आत्ता कळतं आणि ती स्वतःशीच बोलू लागते, प्रिया तू थोडी वेडी आहेस का, अर्जुनने आता तुझा तळपाय पाहिला असता तर। नशीब लवकर कळालं हिला। सायली आनंदानेच म्हणते, मी फक्त तुम्हाला आता एवढंच सांगू शकते की प्रतिमा आत्यांबद्दल एक आनंदाची बातमी आहे, तुम्ही आत्ताच्या आत्ता निघा, घरी या, मी सांगते सर्व तुम्हाला। अर्जुन पुढे विचारतच असतो तेवढ्यात सायली फोन कट करते। अर्जुन चैतन्याला म्हणतो, चल आपल्याला लवकर घरी जायचंय। सायली म्हणते, प्रतिमा आत्याच्या बाबतीत काहीतरी चांगलं घडलंय, गुड न्यूज आहे काहीतरी, चल। आता हे ऐकून प्रियाला शॉक लागतो आणि ती बोलू लागते, म्हणजे प्रतिमाची मेमरी परत आली की काय। ती घाबरतच म्हणते, नाही, हे खूप घाणेरडं स्वप्न आहे, कोणीतरी उठवा मला। आणि अशा प्रकारे हा भाग इथे संपला आहे। व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।